गोरसेनेचा राज्यमंत्र्यांना आवाहन। माननीय वसंतराव नाईकांच्या तालुक्यामध्ये दुर्लक्ष नको। 15 दिवसांची मुदत, अन्यथा नाईक बंगल्यासमोर ठिय्या। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. माननीय वसंतराव नाईक साहेब यांच्या कर्मभूमी पुसद तालुक्याच्या विकासाकडे शासनाकडून होणाऱ्या दुर्लक्षाच्या आज गोरसेना, पुसद तालुकाच्या वतीने राज्यमंत्री इंद्रनील नाईक साहेब यांना निवेदन देण्यात आले। यावेळी गोरसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, वसंतराव नाईक साहेबांनी घडवलेल्या पुसद तालुक्यात आजही मूलभूत सुविधा अपुऱ्या आहेत। आमच्या 7 मागण्या या फक्त कागदावरील नसून लाखो शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्यांच्या भावनेशी जोडलेल्या आहेत। गोरसेनेच्या 7 प्रमुख मागण्या: पुसदरण धरणाच्या बांधावरील वसंत सागर हे ऐतिहासिक नाव तात्काळ पुनर्जीवित करावे। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारास वसंतराव नाईक कृषी उत्पन्न बाजार समिती असे नामकरण करावे। चोंडी येथील वसंतराव नाईक स्मारकाच्या जागेचा शासकीय ठराव तातडीने मंजूर करावा। उपजिल्हा रुग्णालयाच्या गेटलगत असलेल्या नायक काशीनाथ फलकास शासकीय मान्यता द्यावी। पूर्णविराम. शिळोनालगत असलेल्या भलंगवाडी तलावाचे खोलीकरण करून गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची सोय करावी। मांजरजवळा ते वाघजाळी हा रस्ता तात्काळ मंजूर करून काम सुरू करावे। इंजिनियर कॉलेजच्या पाठीमागील मुलतानवाडी गावाला सभागृह व हपसीची सुविधा उपलब्ध करून द्यावी। वरील सर्व मागण्यांचा सकारात्मक विचार करून पुढील 15 दिवसांच्या आत लेखी आदेश निर्गमित करावेत, अन्यथा गोरसेना रस्त्यावर उतरेल। आमच्या भावना दुखावल्या गेल्यास गोरसेनेचे पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते राज्यमंत्री महोदयांच्या निवासस्थानासमोर ठिय्या मांडून उपोषण करण्यास भाग पडतील याची शासनाने गांभीर्याने नोंद घ्यावी अशी निवेदन राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांना देण्यात आले। निवेदन देताना गोरसेनाचे पदाधिकारी उपस्थित होते। नमस्कार, मी गोरसेना जिल्हाध्यक्ष जय राठोड। आज राज्यमंत्री इंद्रनील नाईक साहेब यांना पुसद मतदारसंघातील प्रत्येक गावागावामध्ये जी समस्या आहे ती समस्या घेऊन आम्ही राज्यमंत्री इंद्रनील नाईक साहेबांना गोरसेना या सामाजिक संघटनेच्या वतीने एक निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये अशी मागणी केलेली आहे की पुसद तालुक्यातील जो पूस धरण आहे त्या पूस धरणच्या बांधेवर एक नाव होतं, तो नाव होतं वसंत सागर। हा नाव कुठेतरी पुनर्जीवित करण्यात यावा यासाठी आम्ही गोरसेनाच्या वतीने निवेदन दिलेले आहे। त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वाराला माननीय वसंतराव नाईक साहेब यांचं नाव देण्यात यावा आणि त्याचबरोबर चोंडी येथील वसंतराव नाईक साहेब यांच्या जागेचा ठराव मंजूर करून वसंतराव नाईक साहेब यांच्या स्मारकासाठी जागा निश्चित करून देण्यात यावा, ही सुद्धा मागणी यामध्ये केलेली आहे। त्याचबरोबर आपल्या पुसद उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारापाशी नायक काशीनाथ नावाचा एक फलक लावण्यात आला होता, त्या फलकाला शासकीय मान्यता मिळावी याची सुद्धा यामध्ये मागणी केलेली आहे। शिरोळालगत असलेला भलंगवाडी तलाव, या तलावाचे खोलीकरण करण्यात यावे। त्याचबरोबर मांजरजवळा ते वाघजाळी रस्ता यासाठी गोरसेनेचे पदाधिकाऱ्यांनी हनुमान जयंतीला इंद्रनील नाईक साहेबांना एक निवेदन देण्यात आलं होतं, त्या निवेदनात ही मागणी केली होती। अद्याप ती मागणी आतापर्यंत पूर्ण झालेली नाही। त्याचबरोबर इंजिनियर कॉलेजच्या पाठीमागं असलेला मुलतानवाडी या छोट्याशा गावामध्ये हापसीची आणि सभागृहाची व्यवस्था करून द्यावी यासाठी गोरसेनेच्या वतीने आज राज्यमंत्री इंद्रनील नाईक साहेब यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्याचबरोबर त्या निवेदनामध्ये आम्ही एक अल्टिमेटम दिलेला आहे। जर आमच्या मागण्या 15 दिवसाच्या आत जर पूर्ण नाही झाल्या तर आम्ही गोरसेना या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून इंद्रनील नाईक राज्यमंत्री यांच्या निवासस्थानासमोर म्हणजेच नाईक बंगल्यासमोर उपोषणाला बसल्याशिवाय राहणार नाही, म्हणून हा निवेदन आम्ही दिलेला आहे। धन्यवाद। जय शिवलाल।